स्वच्छ व हरित विद्यालय SHVR 2025-26साठी शाळेची नोंदणी कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे, याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ही वेबसाईट ओपन करावी किंवा सर्चमध्ये SHVR असे टाईप करावे। या ठिकाणी आपल्याला लिंक आलेली आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला शाळेची नोंदणी करायची आहे। असा डॅशबोर्ड दिसेल, त्यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये साइन अप वर क्लिक करावे। वेलकम टू SHVR 2025-26 या ठिकाणी साइन इनच्या खाली साइन अप या टॅबवर क्लिक करावे। आपल्याला शाळेची नोंदणी करण्यासाठी 5 स्टेप पूर्ण करणे आवश्यक आहे। सुरुवातीला शाळेचा UDIS क्रमांक टाकावा आणि त्यानंतर कॅपचा कोड टाकून कंटिन्यू वर क्लिक करावे। त्यानंतर दुसरी स्टेप, या ठिकाणी UDIS पोर्टलला रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक टाकावा। त्या मोबाईल क्रमांकावर OTP येणार आहे। दिलेला मोबाईल क्रमांक हा UDIS पोर्टलला रजिस्टर असणे आवश्यक आहे, नसेल तर तो आपल्याला रजिस्टर करून घ्यावा लागेल। त्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करावे। त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP या ठिकाणी टाकावा। मोबाईलचे शेवटचे 4 अंक या ठिकाणी दिलेले आहेत आणि कंटिन्यू वर क्लिक करावे। त्यानंतर पुढील स्टेप आहे शाळेची माहिती। या ठिकाणी शाळेचे नाव, त्यानंतर पत्ता, ही सर्व माहिती UDIS पोर्टलवरून आलेली आहे। UDIS कोड, मोबाईल क्रमांक, मुख्याध्यापकाचे नाव, ईमेल ID, मोबाईल क्रमांक, त्यानंतर शाळेचा प्रकार, लोकेशन, स्थापना वर्ष अशी माहिती आलेली आहे। त्यानंतर पद या ठिकाणी निवडावे, प्रिन्सिपल, हेडमास्टर, टीचर। आपली शाळा सीमावर्ती गावात आहे का? असेल तर यस, नसेल तर नो निवडावे। त्यानंतर शाळेचा प्रकार, पर्यायामधून योग्य पर्याय या ठिकाणी निवडावा आणि त्यानंतर सूचना वाचून चेकबॉक्सवर क्लिक करावे। आय ॲग्री वर क्लिक करावे। त्यानंतर व्हेरीफाय अँड प्रोसीड वर क्लिक करावे। शेवटची स्टेप आहे, या ठिकाणी शाळेचा पासवर्ड आपल्याला तयार करायचा आहे। त्यामध्ये एक कॅपिटल अक्षर, स्मॉल अक्षर, स्पेशल कॅरेक्टर आणि अंक असावेत। 2 वेळा हा पासवर्ड आपण टाकायचा आहे। त्यानंतर साइन अप वर क्लिक करावे। या ठिकाणी साइन अप कंप्लीटेड, आपली नोंदणी पूर्ण झालेली आहे। ओके वर क्लिक करावे। त्यानंतर प्राथमिक माहिती आपल्याला पूर्ण करायची आहे। त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या, मुले, मुली, स्पेशल नीड्स असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, मुले, मुली, शाळेतील शिक्षक आणि स्टाफची संख्या, स्त्री पुरुष, त्यानंतर वॉटर पॉईंट्स संख्या, टॉयलेट्स, मुलांसाठी, मुलींसाठी, युरिनल्स ही संख्या टाकावी। त्यानंतर सांडपाण्याचा वापर कशासाठी केला जातो, पर्यायामधून आपल्याला ते निवडायचे आहे। या ठिकाणी 6 पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय निवडावा।
आणि त्यानंतर पर्याय निवडून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे। या ठिकाणी प्रोफाइल कंप्लीट करायची आहे। यापूर्वी शाळेला प्रमाणपत्र मिळालेले आहे का? असेल तर यस, नसेल तर नोवर क्लिक करावे। सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे। त्यानंतर शाळेने स्वच्छता ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे का? असेल तर यसवर क्लिक करावे। ही माहिती पूर्ण करून आपल्याला सबमिट करायची आहे। सबमिट केल्यानंतर आपल्या शाळेची नोंदणी पूर्ण होणार आहे। या ठिकाणी सबमिटवर क्लिक करूया। सर्व माहिती भरल्यानंतर आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली पूर्ण झालेले आहे। त्यानंतर ओकेवर क्लिक करावे। नोंदणी झाल्यानंतर आपल्याला शाळेचे फोटो अपलोड करायचे आहेत। आता सध्या फक्त नोंदणी पूर्ण करावी। धन्यवाद।